सुस्वागतम। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांची औद्योगिक प्रशिक्षण देणारी दैदिप्यमान संस्था शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळाव्याचे आज दिनांक 22/6/2024 रोजी शनिवारी आयोजन करण्यात आलेले आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याकडे सर्व प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। मागील वर्षीपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतर कोणत्या करिअरच्या वाटा आहेत, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्रवेश कसा घ्यायचा या संबंधीचं मार्गदर्शन, तसेच उद्योजकता, रोजगार या संबंधीचं मार्गदर्शन आणि औद्योगिक क्षेत्रातली क्रांती याबद्दलची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठीचा हा महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, अधोगतीकडून प्रगतीकडे नेणारा, प्रत्येकाच्या जीवनात उद्योगाचा, शिक्षणाचा, कौशल्य विकासाचा दीप लावणारा हा असा आजचा दीप प्रज्वलन सोहळा। सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीनं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे ही अत्यंत मोठी विस्तीर्ण परिसरावर वसलेली आणि दैदिप्यमान इतिहास असलेली एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था 1978 साली या शैक्षणिक संस्थेची स्थापना या भागातील अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्व, पद्मविभूषण, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, नामदार आणि सध्याचे खासदार शरद पवार साहेब यांनी या संस्थेचं उद्घाटन केलं होतं। या संस्थेची 17 व्यवसायातून 32 युनिटमधून 700 विद्यार्थ्यांना शिकवण्याची क्षमता आहे। 700 पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी या संस्थेतून प्रवेश घेऊन उत्तीर्ण होत असतात। या संस्थेत 800 चौरस मीटरचं अत्यंत मोठं खेळाचं मैदान आहे। 5000 पेक्षा जास्त पुस्तकं असलेलं मोठं ग्रंथालय सुद्धा आहे। मुलांचं वसतिगृह असेल, मुलींचं वसतिगृह असेल, कर्मचाऱ्यांचं निवासस्थान असेल, अशी देखणी संस्था महाराष्ट्रातली आणि कौशल्य विकासाची मुहूर्तमेढ रोवणारी ही संस्था। आणि या संस्थेचे कर्तृत्ववान, प्रामाणिक असे प्राचार्य माननीय श्री अवधूत जाधवर साहेब। आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी माननीय अवधूत जाधवर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळावा या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले माननीय अध्यक्ष जगताप साहेब, माननीय मदने साहेब, जामदार साहेब, पाटील साहेब, ठोंबरे साहेब, तावरे सर, लोंढे साहेब, तसेच सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या संस्थेचे गटनिदेशक, निदेशक, सर्व कर्मचारी आणि याच कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि माझे बंधू भगिनींनो, मला आनंद होतो
की यापूर्वी अशा स्वरूपाचे कोणत्याही प्रकारचे मेळावे होत नव्हते, परंतु शासनाने खूप चांगला निर्णय घेतला आणि समाजासाठी ही अत्यंत उत्तम संधी आहे की ज्या वयात आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी कोणाचा तरी सल्ला, कोणाचं तरी मार्गदर्शन आवश्यक आहे. ही अत्यंत महत्त्वाची संधी शासनामार्फत आपण सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. त्याच अनुषंगानं मला सांगायला आनंद होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट असे वक्ते आपल्या संस्थेला लाभलेले आहेत. माननीय ठोंबरे सर, माननीय मदने बापू, माननीय चोरे सर हे आपल्याला अत्यंत त्यांच्या सर्व आयुष्यात अनुभवलेले क्षण आणि त्यांनी अनुभवत असताना ज्या ज्या आवश्यक बाबी आपल्या या तरुण वयात योग्य वेळी कसा निर्णय घ्यायचा याचंच समालोचन, विचारविनिमय येत्या 2 ते 2.5 तासात आपण घेणार आहोत. तर माझी सर्वांना आव्हान आणि विनंती आहे की सर्वांनी हा कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐकणं तितकंच आवश्यक आहे. मी गेले 25 वर्ष याच खात्यामध्ये प्राचार्य म्हणून काम करतो आहे, परंतु अद्यापपर्यंत तरी इतक्या अनुभवी आणि सुसज्ज व्यवस्थेची मांडणी किंवा उपलब्धता झालेली मला आठवत नाही. तरी आपण सर्वजण भाग्यवान आहात. या सुवर्ण संधीचा आपण फायदा घ्यावा. आपल्याला पुनश्च विनंती करण्यात येते की आपली जी संस्था आहे ती साधारणतः पुणे जिल्ह्यामधली 2 नंबरची मोठी सुस्थितीत अद्ययावत कार्यशाळा आणि सर्व अनुभवी आणि तज्ज्ञ मंडळी असलेली ही आपली अवप्र संस्था आहे. म्हणून आपल्याला आग्रहाने विनंती करतो की आपण याच संस्थेत प्रवेश घेऊन सर्वांनी आपला बहुमूल्य आयुष्य आणि वेळ व्यतीत करावा, चांगल्या सत्कर्माला लावा. मी जास्त काही बोलणार नाही, मान्यवर खूप बोलणार आहेत, त्यांना वेळ आवश्यक आहे. मी जाता जाता फक्त 2च सूत्र सांगेन. आपल्याला जीवनात जर सक्सेस आणि यशस्वी व्हायचं असेल तर आपण महात्मा गांधी यांनी सांगितलेले 3 सूत्र फक्त लक्षात ठेवले तरी आजची पिढी सुजलाम सुफलाम आयुष्य चांगल्याप्रमाणे जगू शकते. चांगलं तेवढं ऐका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका. हा सर्वात मोलाचा संदेश माननीय महात्मा गांधी यांनी आपल्या सगळ्या जगाला दिलेला आहे. एवढा जरी आपण मंत्र आज आपण इथून गेल्यानंतर पाळला तरी आपलं जीवन 90% सुजलाम सुफलाम होऊ शकेल. आणि आणखीन सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी आपण प्रवेश घेतलेला असेल किंवा काही कर्मचारी कर्तव्य करत असतील त्यांनी संध्याकाळी झोपताना फक्त एवढंच स्वतःला विचारलं पाहिजे की आजचे 24 तास जे काय 12 तास आपण जे व्यतीत केलेले आहेत ते खरोखर आपण आपल्या आईवडिलांनी घेतलेले कष्ट, आपण आईवडिलांनी दिलेली संधी, आईवडिलांनी आपल्याला जे कर्तव्य दिलं आहे ते पूर्ण केलेलं आहे का. आणि कर्मचाऱ्यांना एकच विनंती आहे की आपण ज्याचा पगार घेतो त्या पगारापुरता तरी आपण आज काम केलेलं आहे का, एवढाच प्रश्न विचारून आपण जर संध्याकाळी शांत झोपलो तर ह्याच्या पलीकडं वेगळं रामायण ग्रंथ वाचण्याची गरज वाटत नाही. एवढंच फक्त मूल्य आपण आपल्या आयुष्यात सांभाळूया आणि आपला गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश उज्ज्वल चांगल्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करूया, एवढीच आपल्याला प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राने दिलं, जगातली पहिली ज्ञानेश्वरी महाराष्ट्राने दिली. जगातला पहिला गाथा जो इंद्रायणीत सुद्धा बुडला नाही तो महाराष्ट्राने दिला. प्रत्येक माणसाच्या हृदयाचा ठोका चुकवणारं आणि युवकांच्या धामण्यातलं रक्त सळसळ करणारं स्वराज्य नावाचा शब्द ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला
त्या छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी ही सुद्धा पुणे जिल्हाच आहे. या भारताला पहिलं बलिदान देणारे, धर्मासाठी देशासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज हेही महाराष्ट्राने दिले. आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या नावाने होत आहे ते छत्रपती शाहू महाराज, म्हणजे गोरगरीब, वंचित, पीडित, दलित या सर्वांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे, आधुनिक आरक्षणाचे जनक आपण ज्यांना म्हणतो, अनेक तलावांची निर्मिती ज्यांनी केली आणि कुस्तीपट्टूंसाठी अनेक तालमी ज्यांनी उभा केल्या, ते छत्रपती शाहू महाराज हे सुद्धा या महाराष्ट्राने दिले. भारतासारख्या फार मोठ्या लोकशाही प्रधान देशाला ज्यांनी संविधान दिलं ते बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा महाराष्ट्राने दिले. शेतकऱ्यांसाठी काम करणारे महात्मा फुले असतील, मुलींसाठी पहिली शाळा काढणाऱ्या सावित्रीमाई फुले असतील, अनेक ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, त्याचबरोबर लोकमान्य टिळक असतील, गान कोकिळा भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर असेल आणि क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर असेल, अशी अनेक माणसं या महाराष्ट्राने दिली. आणि याच महाराष्ट्राचे उद्याचे तुम्ही भविष्य आहात, म्हणून तुम्ही स्वतःसाठी प्रचंड टाळ्याच्या कडकडाटात या कार्यक्रम से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आजचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री सुनील चोरे सर, PhD, ME मेकॅट्रॉनिक्स, BE इलेक्ट्रॉनिक्स, MBA मॅनेजमेंट अँड ऑपरेशन हे आपल्याला आजचं पहिलं मार्गदर्शनाचं पुष्प देतील. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. माननीय श्री सुनील चोरे साहेब. सर्वांना सप्रेम नमस्कार. आदरणीय केशवबापू जगताप, मदने साहेब, तावरे साहेब आणि सर्व उपस्थित कौशल्य विभागाचा स्टाफ, विद्यार्थी, प्राचार्य, ग्रामस्थ या सर्वांना सविनय नमस्कार करतो. आज आपण हा जो शासनाने कार्यक्रम घेतलेला आहे, कौशल्य ITI या विभागाकडं फारसं आत्तापर्यंत लक्ष गेलेलं नव्हतं. परंतु मला मित्रांनो, मला सांगू द्या की आत्ता हा जो काय शासनानं किंवा ह्या कौशल्य विभागाच्या लोकांना आणि या उपस्थित मंचावरती असलेल्या सर्व सहृदयस्थ व्यक्तींनी ज्या प्रकारे तुमच्या ITIच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, येणाऱ्या युवकांसाठी काहीतरी सक्षम असं करिअर निवडीचं पर्याय तुमच्या समोर साधण्याचं एक मोठं व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी सर्व उपस्थित मान्यवरांचं खूप खूप आभार मानतो. या विभागाचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. माझं नाव सुनील चोरे. मी सुद्धा एका ग्रामीण भागातनं शेतमजूर कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि पुढे करिअर कसं घडवलं याचा मी एक छोटासा तुम्हाला रोडमॅप देतोय. या रोडमॅप देण्यापूर्वी माझा जो विषय आहे की आजची युवा शक्ती आणि आत्ताचं आधुनिकीकरण, माझा युवा आत्ता किती जागरूक आहे, किती झोपलेला आहे, त्यांनी पुढं काय करायला पाहिजे, इथून पुढे 5 वर्षात 10 वर्षात आपला भारत, आपला महाराष्ट्र, आपला पुणे जिल्हा, आपलं माळेगाव, आपली बारामती कुठे असणार आहे. आपण खूप थोडंसं या मोबाईलच्या काळामध्ये, या इन्स्टा आणि फेसबुकच्या काळामध्ये खूप निद्रिस्त झालेलो आहोत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग अशा अनेक टेक्नॉलॉजी आपल्याला गिळंकृत करणार आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आता युवा आता काय करायला पाहिजे, या खूप भयावह परिस्थिती आहे. एका निष्णात अशा सायंटिस्टला विचारलं की इथून पुढचं जग 10 वर्षांनी कसं असणार आहे, आणि त्यांनी सांगितलं की मला भीती वाटते. आता ही भीती का वाटते, याचं काय कारण आहे आणि याच्यावरती काय सोल्युशन असणार आहे, आणि ही भीती यायच्या आत माझ्या युवकांनी आता किती सजग राहायला पाहिजे. मित्रांनो, आपण कंटिन्युअस शिकत राहतो. आपल्याला असं वाटतं की आता 10वी झाली, आपण 12वी करावी, 12वी नंतर इंजिनिअरिंग करावं, डॉक्टर करावं. बऱ्याच लोकांना हा जो काही पिढीचा करिअरचा मार्ग आहे हा सगळा आपल्याला यथोचित लोकांनी सांगितलाय. परंतु आता आपल्याला इथून पुढं डिग्र्या, इथून पुढचे जे काही पदवी आहेत
हे काय कामाला लागणाऱ्यासाठी आपण जे काही शिक्षण घेणार आहे ते शिक्षण आमूलाग्र पद्धतीने बदलणार आहे. आणि या बदलासाठी जर माझा युवा जर तयार असेल तर मला खऱ्या अर्थाने सांगू द्या की राष्ट्र निर्माणाची पूर्ण जबाबदारी तो आपल्या हातात घेऊ शकतो. अन्यथा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. याची काय कारण आहेत? पहिलं कारण मला तुम्हाला सांगू द्या की आता जो काय इस्रायलचा वाद सुरू आहे, ही सगळी युद्ध आहेत, ही सगळी छुप्या पद्धतीने होत आहेत. ड्रोनचा वापर केला जातोय. येणारी युद्ध सुद्धा आता रोबोट्सनी होणार आहेत. तुम्हालाही कळणार नाही की आपल्याला कशा प्रकारे ही टेक्नॉलॉजी, ही जी काही दुधारी तलवार आहे, ही कशा पद्धतीने आपल्याला वापरायची आहे. आणि जर त्या वापरासाठी आपली जर ज्ञानरूपी ढाल आपण तयार केली नाही तर आपला कसा घात होऊ शकतो. आज रोबोटिक्स ऑटोमेशनमध्ये इथं आता पाटील साहेब आहेत, भारत फोर्सचे ते खूप मोठे प्लांट हेड आहेत. प्रत्येक वेळेस भारत फोर्सच्या इथून पाठीमागच्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि आत्ताच्या कर्मचाऱ्यांची संख्या पहा. डार्क फॅक्टरी नावाची कन्सेप्ट बापू आता आपल्याकडे येते. डार्क फॅक्टरी म्हणजे की ज्याच्यामध्ये अंधार नाही, तिथं कर्मचारीच नसणार आहे. इथून पुढचं प्रत्येक काम रोबोट करणार आहे. इथून पुढचं प्रत्येक काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सने होणार आहे. त्यामुळं ह्या सगळ्या बदलणाऱ्या गरजा जर असतील तर माझ्या युवकांनी फक्त लेबर, कर्मचारी, मजूर किंवा एक 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 मोनोटॉनस ऍक्टिव्हिटी म्हणून काम करता येणार नाही. आधी इथं टर्नरची लोक आहेत, फिटर आहेत, मशिनिस्ट आहेत, कार्पेंटर आहेत. मला म्हणायचं नाही की यांच्या हाताला काम मिळणार नाहीये, परंतु यांच्या हाताला काम मिळताना यांना तंत्रज्ञानाची जोड हाती घ्यावी लागणार आहे. माझ्या ड्रायव्हरला जर आता गुगल मॅप, माझ्या ड्रायव्हरला आता उबर, ओला जर कळालं नाही तर त्याला ड्रायव्हिंगमध्ये कॉम्पिटिशन निर्माण होणार आहे. काल परवा सगळ्यांनी सांगितलं की आता इथून पुढं जे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग आलंय त्याच्यामध्ये तुमच्या कामाची गती कशी होणार आहे. मला मित्रांनो आपल्याला सांगू द्या की 350 कोटी वर्षापूर्वी ह्या पृथ्वीचं निर्माण झालं. 350 कोटी वर्षापासनं नंतर हजारो वर्षापासनं हा मानव निर्माण झाला आणि काही काळानंतर शेतीचा जन्म झाला. शेती ही आधुनिकीकरणाची एक वाट निर्माण झाली. मग मनुष्य शेती करू लागला, कंदमुळं खाऊ लागला. त्याच्यानंतर त्यांनी पुढे पुढे प्रगती केली आणि जवळजवळ 1874 म्हणजे 1784 उजाडलं. फक्त 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. 1784 साली जेम्स वॅट नावाच्या माणसानं वाफेच्या इंजिनची शोध लावला. यांत्रिकीकरण तिथून सुरू झालं. 100 वर्ष गेली लाईट निर्माण व्हायला. 100 वर्षांनं म्हणजे ज्यावेळेस जेम्स वॅटनी याचं निर्माण केलं, आपल्या ज्या यंत्रांना पॉवर मिळाली आणि यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी इलेक्ट्रिसिटीचा जन्म झाला आणि नंतर आपल्या ह्या यंत्रांना आपण इलेक्ट्रिकने ऊर्जा देऊ लागलो. तिथून पुढे 1874 नंतर 1970 उजाडलं, त्यावेळेस आपल्याला संगणक मिळाला. म्हणजे 100 वर्षांनी ह्या औद्योगिक क्रांती होत गेली. पहिली क्रांती झाली ज्यावेळेस वाफेचं इंजिन आलं, दुसरी क्रांती झाली त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी आली, तिसरी क्रांती झाली ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स आलं, कम्प्युटर आलं. आणि ह्या हजारो कोट्यवधी वर्षापासून जे निर्माण झालं नव्हतं ती चौथी औद्योगिक क्रांती केवळ 30 वर्षात झाली. ती आपल्या ह्या 2000 साली ज्यावेळेस इंटरनेटचा जन्म झाला. म्हणजे तुम्ही बघा, वाफेचं इंजिन, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि आता कम्प्युटर आणि त्याच्यानंतर इंटरनेट. तुम्ही कुठलीही वस्तू आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधनं ऑपरेट करू शकता. IoT आलं, 3D प्रिंटिंग आलं. या सगळ्या टेक्नॉलॉजीला जर मला तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्हाला अद्ययावत असे कोर्सेस करावे लागतील. आणि खूप मोठं एक मला अभिमानानं आपल्याला सांगावं लागतं की जे जगात कुठं होत नाही ते पहिल्यांदा बारामतीत होतं. आणि ती सुरुवात आम्ही केली. आदरणीय पवारसाहेब असतील, दादा असतील, वहिनी असतील, ताई असतील, या सर्वांच्या दृष्ट्या माध्यमातनं, आदरणीय प्रतापराव पवार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातनं भारतातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स आपण कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये भारतामध्ये पहिलं आधुनिक असं प्रगत या ग्रामीण भागातलं पहिली इंडस्ट्री 4.0ची फॅक्टरी आपण निर्माण करू शकलो. 4000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला तिथे रोबोट पाहायला मिळतील, ड्रोन पाहायला मिळतील, तिथे 3D प्रिंटर पाहायला मिळतील, मशिनिंग असेल. आणि या सगळ्यांचा एक आपल्याला अभिमान वाटावा अशा प्रकारचं आपण सेंटर तिथं केलंय. मला युवा शक्तीला आपल्याला सांगायचं हे कारण आहे की जर आपण वही सफेदी वही झाग कम दामों में आपण नाही बदललं. एक खूप सुंदर असा एक डायलॉग आहे वन्स अपॉन टाइम इन मुंबईमध्ये. त्या अजय देवगणला सगळे विचारतात की अरे बाबा आता तू या पॉलिटिक्समध्ये शिरलाय, तुझं सगळं भाईगिरी होती, मग आता हे कसं तू निर्माण करणार आहेस, तुला आता कोण भाव देईल. परंतु तो म्हणतो की मैंने सोच नाही तरीका बदलाय. आपल्याला सोच तीच ठेवावी लागेल, आपल्याला तरीका बदलावा लागेल. आपल्या शिक्षणामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा अंगीकार करावा लागेल. आज इथं कौशल्य विभागाची लोक आहेत. तुम्हाला अभिमान वाटेल की इंजिनिअरिंगच्याही 2 पावलं पुढे जाऊन आता कौशल्य विकासाचा अभ्यासक्रम बदलतोय.
मला संधी मिळाली 5 अभ्यासक्रमांवरती केंद्र शासनातर्फे मला 5 अभ्यासक्रमांचं ड्राफ्टिंग करण्याची संधी मिळाली. मित्रांनो, तुम्हाला इमॅजिन करू शकणार नाही, आपण पहिला कोर्स याच्यासाठी निर्माण करतोय रोबोटिक्स आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगचा. दुसरा आपण कोर्स करतोय तो IoT टेक्निशियन. तिसरा कोर्स करतोय तो तुमचा इलेक्ट्रिक व्हेकल. चौथा आहे ड्रोन्स टेक्निशियन, म्हणजे तुमच्या ड्रोन रिपेअरिंगचं काम, तुमचं टेक्निशियनचं काम, IoTचं काम. आता हे आपले आधुनिक 10वी झाल्यानंतर इंजिनिअरिंग करणारे हे आपले ITIचे विद्यार्थी असतील. त्याच्यामुळं आपल्याला आता सोच वही पण तरीका बदलावा लागणार आहे. आणि त्याचं एक तुमच्या सर्वांच्या परवानगीनं, व्यासपीठाच्या परवानगीनं मी एक आपल्याला ते जे काय बारामतीमध्ये आपण सेंटर केलंय त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल, इथून पुढचे अभ्यासक्रम तुम्हाला तसे कसे करता येईल. आणि खूप अत्याशी आनंद होतो की आपल्या ह्या बारामती मॉडेलचा पॅटर्न बघून आता या महाराष्ट्र शासनानं जवळजवळ असे 50 सेंटर उभारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या सर्वांच्या परवानगीनं मी एक 2 मिनिटाची तेवढं त्या सेंटरची क्लिप आपल्याला दाखवतो आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटूयात. असतील मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या बारामतीमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सची बॅच ट्रेनिंगसाठी येते. आता पुढच्या आठवड्यात कॅडबरीचे इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याकडे शिकायला येणार आहेत. आपल्याकडं ITI पासून डिप्लोमा असेल, डिग्री असेल, अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ती लॅब खुली केली आहे. आपण सगळ्या उद्योजकांना, मी आताच पाटील साहेबांना बोललो की तुम्हाला कुठल्या प्रकारची माणसं पाहिजे ती आम्हाला सांगा. आम्ही माळेगावचे इंजिनियर असतील, ITIची लोक असतील, डिप्लोमाची लोक असतील, विद्याप्रतिष्ठानचे असतील, जवळपासचे इंदापूरचे असतील, फलटणचे असतील, या विद्यार्थ्यांना आम्ही तयार करू आणि उद्योगांसाठी सजग करू. येणारा काळ तंत्रज्ञानाचा आहे मित्रांनो, झोपून चालणार नाही. इन्स्टावरच्या, फेसबुकवरच्या रील्स पाहून आपल्याला चालणार नाही, तर त्या मोबाईलमधनं दररोज संध्याकाळी झोपताना मी आज एक तरी टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ पाहिला का, हे आपल्या मनाशी बाळगा. आपल्या आईवडिलांची स्वप्न तंत्रज्ञानाच्या दृष्टीने समृद्ध करा आणि येणारं भविष्य आपलंसं करा. या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढचे वक्ते डॉक्टर श्री धनंजय ठोंबरे सर, सचिव शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव बुद्रुक, औद्योगिक क्षेत्रातील बदल या विषयावरती ते आपल्याला मार्गदर्शन करतील. माननीय डॉक्टर धनंजय ठोंबरे सर, टाळ्याच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया. औद्योगिक क्षेत्रातील बदल. छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि माळेगाव सहकारी साखर कारखाने चेअरमन, आमचे मार्गदर्शक आदरणीय केशवबापू जगताप, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय बंदे साहेब, भारतपूरचे पाटील साहेब, आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते चौरे साहेब, स्टेजवरील सर्व उपस्थित मान्यवर, सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि या मेळाव्यासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, 2 गोष्टींचाही विशेष उल्लेख करणं गरजेचं असं मला वाटतं. एक, या करिअर मेळाव्याचं नावच आहे की छत्रपती शाहू महाराज करिअर मेळावा, ज्यांनी सामाजिक समानतेचं सूत्र आपल्या सर्वांना दिलं. फुले, शाहू आणि आंबेडकर, आणि त्यात सगळ्यात जुने सामाजिक समानतेचे बीज रोपण ज्यांनी केलं ते आदरणीय शाहू महाराज यांना मी वंदन करतो. आणि जो हा करिअरी मेळावा इथं घडतोय महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली, त्याचं घोषवाक्य मी आता येता वाचलं. घोषवाक्य मला असं दिसलं की कौशल्य बलम, आणि मेळाव्याचं नावच आहे की कौशल्य विकास. दोन्हीचा खूप संबंध आहे. आणि या अगोदरच्या वक्त्यांनी त्याचा उल्लेखही केला की युवा शक्ती. 3 शब्द मला इथे एकत्र दिसत आहेत: युवा शक्ती, कौशल्य विकास आणि कौशल्य बलम. ही तिन्हीची सांगड गाठली आणि तिन्हीचा अर्थ एकमेकाशी गुंफायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की आजचा हा करिअर मेळावा नक्की कशासाठी आहे. थोडं करिअरच्या उद्देशानं जर बोलायचं म्हटलं, गरीब किंवा ज्या समाजामध्ये तुम्ही वावरता
ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकत आहात तिथं हा शब्द तुमच्या कानावर वारंवार पडत असेल, करिअर प्लॅनिंग, करिअर मेळावा, करिअरसाठी मार्गदर्शन. मला एक नेहमी प्रश्न विचारावा असं वाटतो की आजच्या युवकांना करिअर म्हणजे नक्की काय कळालंय का? काय आहे नक्की करिअरची कल्पना? नोकरी मिळवणे, चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे, चांगलं पॅकेज मिळवणे म्हणजे करिअर आहे का? तर करिअरचा अर्थ असा नाही मित्रांनो. करिअर म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे, स्वतःला जे काही घडवायचं आहे तुम्हाला, त्याच्यासाठीचं प्लॅनिंग, त्याच्यासाठी नियोजन, त्याच्यासाठी लागणारे एफर्ट्स, त्याच्यासाठी लागणारं कष्ट हे घेण्याची दिशा ठरवणं म्हणजे करिअर प्लॅनिंग. आणि मग या दृष्टीनं करिअरचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना वेगळा येतो, त्याचं स्वरूप वेगळं आहे, त्याचं दिसणं, वागणं, बोलणं, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याचे आई वडील हे कुठंच एकसारखे नाही. आणि मग करिअर कसं एकसारखं असेल तर करिअर एकसारखं असत नाही. प्रत्येकासाठी त्याचं वेगळं करिअर असतं, त्याचं नियोजन करावं लागतं. आणि हे नियोजन जर योजनाबद्ध केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सगळं काही मिळवू शकाल. आयुष्य सुखानं समाधानानं जगणं, पैसा मिळवणं एवढंच ध्येय न ठेवता मी ज्या समाजामध्ये जन्मलो, मी ज्या भागामध्ये जन्मलो, ज्या कुटुंबामध्ये जन्मलो, त्या कुटुंबाचं, त्या समाजाचं, त्या भागाचं आणि पर्यायानं माझा स्वतःचा विकास, हा जर दृष्टिकोन ठेवला तर खऱ्या अर्थानं तुमचं करिअर घडलंय किंवा घडतंय किंवा घडण्याची शक्यता असं म्हणता येईल. आज मी जी 3 नावं इथे घेतली, सामाजिक समानतेची, शाहू फुले आणि आंबेडकर, या तिघांचं करिअर बघता का काय तुम्ही कधी? काय नक्की यांनी करिअर केलं? त्यांचा उद्देशच वेगळा होता, ही माणसंच वेगळी होती. पण जन्माला येताना तुमच्या आमच्यासारखी जन्माला आली होती. पण त्यांनी ठरवलं की आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, स्वतःच्या आयुष्यावर काहीतरी इम्पॅक्ट घडवायचा आहे. आणि या इम्पॅक्टमुळं या परिणामामुळं समाजामध्ये काहीतरी बदल घडेल असे उदात्त दृष्टिकोन घेऊन ही माणसं पुढं चालत राहिली. आणि त्यातून जे त्यांचं करिअर घडलं ते उत्तुंग घडलं. ते काय शिकले, कुठे शिकले याच्यापेक्षा महत्त्वाचं ठरलं की त्यांनी त्या शिक्षणाचा उपयोग कसा करून घेतला. तेव्हा मित्रांनो, मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की करिअर प्लॅनिंग म्हणजे शिक्षण घेणे आणि नोकरी करणे नव्हे. कृपया गैरसमज काढून टाका. आपल्याकडं दुर्दैवानं घरात पण आईवडील हे सांगतात की शिकायचं आहे, तुला भरपूर शिकायचं आहे, चांगला शिक, मोठा हो आणि चांगली नोकरी मिळव. आयुष्याचं हे जर तुमचं ध्येय असेल तर ते खूप लहान ध्येय असं मला वाटतं. याच्यापेक्षा खूप स्वतःच्या आयुष्यामध्ये काही चांगलं करता येऊ शकतं आणि त्याच्यासाठी तुमचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. हे प्लॅनिंग करताना शिक्षण तर नक्की गरजेचं आहे, पण शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळवणं नाही. शिक्षणाचा खरा उपयोग स्वामी विवेकानंदांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगून ठेवला आहे की स्वतःला तुम्हाला एक्सप्लोर करता येणं, तुमच्यातल्या ज्या काही उन्नत गोष्टी आहेत, उपजत गोष्टी आहेत, त्यांचा विकास करणं आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवणं म्हणजे खऱ्या अर्थानं पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व विकास. अशी व्यक्ती मग ती कोणत्याही क्षेत्रातली असू दे ती यशस्वी होतेच. त्याच्यासाठी वेगळं काय असायची गरज नाही. आता हल्ली जो ट्रेंड चालला आहे की मी कम्प्युटर इंजिनियर झालो की सक्सेसफुल, मी मेडिकल सायन्सला गेलो, MBBS झालो की मी यशस्वी होणार, असं काही नाही आहे. ही एक ठराविक साचेबद्ध करिअरची क्षेत्र आहे. पण इतरही अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा मला असं वाटतं की तुम्ही करिअरकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ही दृष्टी जर तुमच्याकडे असेल बघण्याची, ती नसेल तर विकसित करा. त्यासाठी वाचन करा, त्यासाठी काही चांगलं बघा, चांगलं वाचा, चांगलं ऐका आणि समजून घ्या की नक्की आयुष्य घडवणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत. या आयुष्य घडवणाऱ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये कशा आणू शकेल या दृष्टीनं प्रयत्न करा. तुम्हाला याची जाणीव या वयात होणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य उत्तम रीतीनं जगण्याचा हक्क आहे, त्याला तो मिळायला पाहिजे. पण हा हक्क तुम्हाला दुसरं कोणी मिळवून देणार नाही, हा हक्क तुम्ही स्वतः मिळवायचा आहे. आणि हा जर हक्क मिळवायचा असेल तर तुम्ही एका वेगळ्या दृष्टीनं या सगळ्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही अशा एका
वयोगटामध्ये आत्ता आहात की ही योग्य वेळ आहे या दृष्टीनं करिअरकडे बघण्याची. आणि मग मला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्या क्षेत्रासाठी लागणारं उत्कृष्ट शिक्षण तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व विकास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे क्षेत्र काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांना शासकीय अधिकारी व्हायचं आहे, ज्यांना उद्योगामध्ये टेक्निशियन किंवा सुपरवायझर लेवलला जायचं आहे, ज्यांना अभियंता व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, ज्यांना आणखी काही वेगळं व्हायचं आहे, त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं करिअर प्लॅन असा केला पाहिजे की त्यामध्ये गरजेचं असणारं उपयुक्त आणि उत्कृष्ट शिक्षण त्यांनी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की या क्षेत्रासाठी लागणारी जी काही स्किल्स आहेत, जी काही कौशल्य आहेत त्याचा विकास करणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या क्षेत्रामध्ये जाताना हे क्षेत्र काय आहे हे नक्की आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या प्लॅन केलं तर तुमचं करिअर नक्की यशस्वी होऊ शकेल. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दैदिप्यमान असं काहीतरी करू शकाल. तुमच्या कुटुंबाला, तुमच्या समाजाला, तुमच्या गावाला या सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि मग या दृष्टीने जर आपण प्लॅन करायचा विचार केला तर मग प्रश्न येतो की नक्की करायचं काय आहे. माझा आपल्या सर्वांना सल्ला असा आहे की पहिल्यांदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, इथं बरीचशी मुलं कदाचित ITIमध्ये तंत्र शिक्षण घेणारे असतील, आणखी काही वेगळी मुलं असतील, तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अव्वल असणं, उत्कृष्ट असणं गरजेचं आहे. पण एवढंच पुरेसं नाही, तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. पण त्याच्याच बरोबरीनं तुम्हाला त्या क्षेत्रामधली स्किल्स पण असणं गरजेचं आहे. पूर्वी एक काळ असा होता की एखादी कोणती तरी डिग्री घेतली, BA झालो, BCom झालो, BE झालो, MBBS झालो, MCom झालो, या डिग्रीच्या सर्टिफिकेटवर तुम्हाला काहीतरी चांगलं हाताशी मिळायचं आणि आयुष्य खूप चांगलं घडून जायचं. पण ती पिढी आता संपली. आत्ताच्या तुमच्या पिढीला हे शक्य नाही. एक ITIचं तुम्ही सर्टिफिकेट घेतलं किंवा डिप्लोमाचं सर्टिफिकेट घेतलं, डिग्री कोणती तरी घेतली आणि मार्केटमध्ये गेला म्हणून तुमचा आयुष्य सुखी समाधानी होणार नाही. हे कृपया सगळ्यांनी समजून घ्या. आणि हे जर नाही समजून घेतलं तर मग प्रश्न येतो की मग डिग्री झाल्यानंतर मला नोकरी नाही, मला कोण विचारत नाही, मग यांच्याकडे नोकरीसाठी भेट, त्यांच्याकडे नोकरीसाठी भेट. मला खरोखर दया येते मुलांची किंवा नोकरी मागणाऱ्या मुलांची. कशासाठी तुम्ही नोकरी मागताय? एवढं धडधाकड शरीर तुम्हाला देवाने दिले, तुमच्यामध्ये एवढा मोठा सुपर कॉम्प्युटरच्या पुढचा मेंदू आहे, तुम्ही काहीतरी शिक्षण हाताशी घेतले, तुम्हाला काहीतरी कौटुंबिक बॅकग्राऊंड आहे आणि तुम्हाला नोकरी मागावी का लागते? तुम्ही जे शिक्षण घेत आहात ते शिक्षण घेत संपत असताना किंवा शेवटच्या टप्प्यावर तुमची अशी परिस्थिती असायला पाहिजे की तुमच्या हातात 2-4 नोकऱ्या असायला पाहिजेत, 2-3 कंपन्यांनी तुम्हाला इन्व्हाइट करायला पाहिजे किंवा 2-4 बिझनेस करता येतील अशी काहीतरी आयडिया तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. मग खऱ्या अर्थानं शिक्षणाचं उद्दिष्ट सफल झालं असं म्हणते. पण असं घडतंय का? आमचा युवा वर्ग या दृष्टीनं बघतो का याकडं? त्यांच्या डोक्यात अशा काही कल्पना आहेत का? त्यांना काही आसपासचे प्रॉब्लेम दिसतात का? शेतकऱ्याचा मुलगा किंवा एखादा व्यावसायिकाचा मुलगा, त्याला त्याचे वडील शेती करतात, त्याच्यातले प्रॉब्लेम दिसतात का? एखादा व्यवसाय करणारे वडील आहेत, त्यांच्या मुलग्याला त्यांच्या व्यवसायातले प्रॉब्लेम दिसतात का? तो ते सोडवायचा प्रयत्न करतो का? आणि जर तो करत नसेल तर त्याला बाहेरच्या मार्केटमध्ये कोण विचारणार? म्हणून इथं प्रश्न येतो की तुम्हाला चांगलं ज्ञान असलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर स्किल्स असली पाहिजे. आता या स्किलचा उपयोग नक्की होतो कुठं? स्किल तुम्हाला कोणती गोष्ट उत्कृष्ट रीतीनं पार पाडायला मदत करतात. मगाशी उदाहरण दिलं चोरे साहेबांनी की ड्रायव्हर विदाऊट गुगल मॅपच्या ज्ञानाशिवाय चालू शकणार नाही. म्हणजे त्याला बेसिक ड्रायव्हिंगचं स्किल पाहिजे, हे गरजच आहे. ज्याला मोटरिंग स्किल म्हटलं जातं किंवा हँड स्किल म्हटलं जातं. पण नुसता चांगला ड्रायव्हर असणं उपयोगाचं नाही. आज तुम्ही इथून जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर कुठला रस्ता शॉर्टकट आहे, कुठल्या रस्त्याला ट्रॅफिक कमी आहे, कुठल्या रस्त्याला कंजेशन आहे, हे तुम्हाला गुगल मॅपवर बघता यायला पाहिजे. तर तुम्ही कमी वेळात आणि कमी इंधनामध्ये मुंबईत पोहोचणार आहात. ही जी स्किल्स आहेत, ज्ञानाबरोबर स्किल्सची खूप गरज आहे. नुसतं ज्ञान पुरेसं नाही तर ज्ञानाबरोबर तुमच्याकडे स्किल्स असली पाहिजे. आणि याच्याही बरोबरीनं तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार आहे त्या क्षेत्रामध्ये नक्की काय चाललंय हा बदल तुम्हाला माहीत असला पाहिजे. सुदैवानं मगाच्या व्यक्तीने उल्लेख केला की इंडस्ट्री 4.0. आता पाठीमागचा इतिहास तर त्यांनी खूप चांगला सांगितला की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन इंडियामध्ये झालं कसं सुरू. आपल्याकडे खरं तर खूप गोष्टी उशिरा, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ही औद्योगिक क्रांती खूप लवकर आली, त्या मानानं आपल्याकडे ती खूप उशीर आली. त्याच पद्धतीने इंडस्ट्री 4.0 जी आहे हेही आपल्याकडे उशीर आहे, ज्याची अंमलबजावणी सुरू झाली तिकडं जर्मनीसारख्या देशानं
1991 साली त्यांच्या लक्षात आलं होतं की इंडस्ट्रीमध्ये रिव्हॉल्युशन आणणं गरजेचं आहे. ट्रॅडिशनल मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम्स या चालणार नाही. जगाची गरज खूप मोठी आहे आणि गरज भागवायचं असेल तर मोठे उद्योग उभा केले पाहिजे. त्या उद्योगांचं इंटिग्रेशन पाहिजे आणि हे इंटिग्रेशन करण्यासाठी काही वेगळ्या तंत्रज्ञानाची गरज आहे. ते तिने 1991 साली त्यांची जाणीव करून घेतली आणि त्याने ते वापरात आणायला पुढच्या 10 वर्षात सुरू केली. आज तुम्हाला लक्षात येईल जगातले सगळे ब्रँड्स इंडियामध्ये उपलब्ध आहेत, पण टेक्नॉलॉजीचा इंटरफेस जो अपेक्षित आहे आपल्याला त्याचा वेग आपल्याकडे अजूनही कमी आहे. पण याची एक चांगली बाजू आहे. आपल्याकडं जगामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी भारतामध्ये आहेत. त्याची पहिली गोष्ट आपल्याकडे असणारी युवा शक्ती, आपली मॅनपॉवर, तरुणांची संख्या आणि त्यांचा ब्रेन, हे खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याचा आपण वापर करणं गरजेचं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत ते मित्रांनो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाणार आहात त्या क्षेत्रामध्ये काय चाललं आहे समजून घ्या. आता आपण एक प्रेझेंटेशन बघितलं ज्यामध्ये तुम्ही बघितलं की रोबोटिक्स अँड ऑटोमेशन किती मोठ्या प्रमाणात येऊ लागले. उद्या तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही, ज्या गोठ्यामध्ये तुमची आई किंवा वडील हातानं धार काढतायत तिथं आता तर मशीन आल्यात, पण तिथं असं कळेल की कुठल्या वेळी दूध काढणं जास्त चांगलं आहे, ते टिकवायसाठी काय करावं लागेल. उद्या तुमचे गोठेसुद्धा ऑटोमेशन होत जाणार आहे. म्हणजे जी मॅनपॉवर म्हणून आपली स्ट्रेंथ होती ती तशी मॅनपॉवर राहणार नाही. आपल्याला हायली स्किल्ड मॅनपॉवर लागेल आणि हे स्किल जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पुढच्या युगामध्ये मार्केटमध्ये किंवा रोजगाराच्या संधीमध्ये कसे खंबीर राहणार आहात. हे राहायचं असेल तर तुमच्याकडं बदल करणं गरजेचं आहे. ट्रॅडिशनल एज्युकेशनची जी गरज आहे ती तुमची पूर्ण होते तुमच्या या कोर्समध्ये, पण इथं पुरेसं नाही. तुम्हाला ॲडव्हान्स शिकावं लागेल, तुम्हाला इंटरनेटसारख्या गोष्टी माहीत करून घ्याव्या लागेल. त्या फक्त यूट्यूब किंवा इन्स्टासाठी नाही किंवा व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नाही. याचा खूप तांत्रिक चांगला वापर होऊ शकतो. तुम्ही जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रामध्ये सध्या काय बदल चालले ते समजून घ्यायचं असेल तर तुमच्या हातात आता सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे. तुम्ही बघा ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे, ज्या उद्योगामध्ये जाणार आहे, ज्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जाणार आहे तिथं नक्की काय चाललं आहे, तिथं काय प्रकारच्या मशिनरी आहे, ऑटोमेशनची लेवल काय आहे, काय प्रकारचं काम तिथले कामगार किंवा तिथले अधिकारी इंजिनियर्स हे सगळं करतायत आणि मला याबद्दल कसं इक्विप व्हावं लागेल हा विचार तुम्हाला करावा लागेल. तर तुमचं पुढचं आयुष्य नक्की चांगलं असेल, यशस्वी असेल. पण असं झालं नाही तर मात्र अडचण नक्की येऊ शकते. म्हणून कौशल्य विकास हा फक्त नुसता हँड कौशल्य किंवा मोटरिंग स्किल्स पुरता लिमिटेड नाही, तर आता कौशल्यामध्ये मन मेंदू एकत्र येणं गरजेचं आहे. बौद्धिक विकास करणं गरजेचं आहे. मला हे जमणार नाही की मला हे कळणार नाही हा ॲटिट्यूड आता चालणार नाही. तुमच्या क्षेत्रापुरते तरी तुम्ही बॉस असायला पाहिजे. ज्या क्षेत्रातली स्किल्स तुम्ही घेतले, समजा तुम्ही एखादा फिटरचा ITI केला असेल तर त्या क्षेत्रामध्ये ॲडव्हान्स्ड काय तुम्हाला माहीत असलं गरजेचं आहे. मी असं म्हणणार नाही जगात सगळं काय चाललंय की तुम्ही समजून घ्या आणि सगळ्याच गोष्टी शिकून घ्या, हे शक्य नाही, कोणालाच शक्य नसतं. पण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये तुमच्याकडं सुपिरियरिटी असणं गरजेचं आहे. आणि ही जर सुपिरियरिटी तुमच्याकडं नसेल तर हे जे वेगानं बदल होत चालले त्या वेगाला तुम्ही पकडू शकणार नाही. मगाशी उदाहरण दिलं की जेम्स वॅटच्या स्टीम इंजिनपासून इलेक्ट्रिसिटीपर्यंतचा काळ, तिथून पुढचा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बदल येण्याचा काळ, त्याच्यानंतर आपल्याकडे कम्प्युटिंग आलं, कम्प्युटर्स आले, तो काळ, हे बदल बघितले तर पहिला बदल झाला त्याच्यापेक्षा 1 वेळेमध्ये पुढची क्रांती आली, त्याच्या पुढची क्रांती त्याच्यापेक्षा 1 वेळेत आल्या. म्हणजे हा क्रांतीचा काळ 100-150 वर्ष राहिलेला नाही, हा काही वर्षावर येऊन ठेपला आहे. आणि पुढं तर तो कदाचित प्रत्येक वर्षी बदलेल. प्रत्येक पुढचं येणारं वर्ष आपल्यासाठी वेगळं येईल. विशेषतः तांत्रिक विभागात असणाऱ्यासाठी हे बदल माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही जुन्या कल्पना, जुनं तंत्रज्ञान घेऊन फार चालू शकणार नाही. सुदैवानं बारामतीमध्ये खूप चांगलं एज्युकेशन सिस्टम आहे. इथं चांगल्या कंपन्या आहेत, वेगवेगळे इथं काही प्रयोग होत आहेत. आपण आता बघितले की रोबोटिक्स ऑटोमेशनमधलं सेंटर ऑफ एक्सलन्स इथं उभा होतं आहे. माळेगावमध्ये शिवनगर विद्याप्रसारक मंडळासारखी शिक्षण संस्था आहे. या सगळ्या संस्थाही आता बदलत चालल्या आहेत. बदल गरज आहे तुमच्यामध्ये होण्याची. शिक्षणाच्या पूर्वीच्या पद्धती बदलायला लागल्या. कदाचित तुमची पुढची पिढी ही वर्गात येऊन शिकेल का नाही मला शंका वाटते. ती कदाचित घरी बसून मोठ्या स्क्रीनवर स्वतः काहीतरी करत शिकेल. असे वेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स देणारं शिक्षण हे मार्केटमध्ये आलेलं आहे. आपल्याकडेही ते आलं आहे. करोनाच्या काळात आपण बघितलं की किती बदल आले. ज्या मुलांच्या हातात मोबाईल पालक द्यायला तयार नव्हते त्या मुलांच्या हातात शिक्षणासाठी मोबाईल पालकाने आवर्जून दिला, हे घे पण शिक. हा बदल किती फास्ट आला बघा. असेच बदल भविष्यामध्ये आपल्याकडे येणार आहे
आणि या बदलासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार असणं गरजेचं आहे. हे बदल समजून घ्या, या बदल्याप्रमाणे स्वतःला घडवा, स्वतःची व्यक्तिमत्व विकास तसा करा आणि नक्की तुम्ही हे बदल तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं अंमलात आणू शकाल. मला कोणतीही तुम्हाला भीती घालायची नाही की खूप बदलत चाललं आहे आणि मग तुमचं कसं होणार नाही. तुम्हाला फक्त माहिती असणं गरजेचं आहे की भविष्यामध्ये कोणते बदल येऊ घातले, या बदलाला मी कसा सामोरे जाणार आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल की आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टम नावाची सिस्टम आता गव्हर्नमेंटनं सगळीकडे घातलं आहे. म्हणजे पूर्वी पूर आल्यावरच कळायचं की आता पूर आला आहे, पण आता तसं नाही. आता पाऊस कधी पडणार हे पण अगोदर कळतंय, पावसाचं प्रमाण किती असेल हेही कळते, कुठल्या भागात किती पाऊस पडेल, कुठल्या नद्यांना पूर येईल हेही कळते आणि कुठल्या गावानं सुरक्षित ठिकाणी हल्लं पाहिजे हे पूर येण्याच्या आधी कळते. हा जो चेंज आहे, दिस इज टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी प्रत्येक क्षेत्रामध्ये घुसेल. असं कोणतेही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान घुसलेलं नाही. खरं तर गरजेपेक्षा जास्त घुसखोरी झाली असं मला नेहमी वाटतं. शेतीविषयक आहे, औद्योगिक क्षेत्रात आहे, आरोग्यामध्ये आहे, असं कोणतेही क्षेत्र राहिलं की ज्याचं तंत्रज्ञानाशिवाय हे क्षेत्र चालतंय. तंत्रज्ञान हे आपल्याला ओव्हरटेक करून पुढं चालले. इंटरनेट ऑफ थिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आता तुम्ही मोबाईलवर काही टाईप करायला गेला तर तुम्हाला व्हॉईस असिस्टन्स आहे. हे काय आहे नक्की? तुम्हाला बटणं दाबायची गरज नाही. मोबाईलचा कीबोर्ड वापरणं आणि कम्प्युटरचं किंवा लॅपटॉपचा कीबोर्ड वापरण्यामध्ये खूप फरक आहे. मोबाईलचा कीबोर्ड वापरणं खूप कठीण आहे. हा प्रॉब्लेम होता, हा प्रॉब्लेम सोडवला त्यांनी. आता तुम्ही काय लिहिणार आहात, यू कॅन गिव्ह व्हॉइस इन्स्ट्रक्शन्स. याच्याही पुढे जाऊन तुम्ही पहिला शब्द टाईप केला किंवा बोलला तर पुढचं वाक्य काय असेल हे सांगणारी यंत्रणा आता मोबाईलमध्ये आहे. इतकं तंत्रज्ञान पुढं चाललंय की नक्कीच तुमच्या नोकऱ्या खाऊन टाकणार आहे, पण दुसरी वेगवेगळी क्षितिजे तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. तेव्हा मित्रांनो, घाबरून जायची गरज नाही. गरज आहे ते स्वतःला विकसित करायची, स्वतःला ह्या तंत्रज्ञानाशी इक्विप करायची. जे बदल घडत आहेत ते बदल कसे पॉझिटिव्हली घेता येतील याची. आणि आणखी एक मला तुम्हाला आवर्जून शेवटी जाणीव करून द्यायची आहे की तंत्रज्ञानाचा उपयोग रील करण्यासाठी, व्हिडिओ करणं आणि एंटरटेनमेंट हा एक भाग आहे. याच्या पाठीमागं खूप काही तंत्रज्ञानाचे चांगले उपयोग आहेत. आपल्याकडं आपल्या देशामध्ये गरज आहे प्रॉब्लेम सॉल्व्हर्सची. तुम्ही कोणताही असा एखादा प्रॉब्लेम निवडा, त्याचं सोल्युशन तयार करा. ते सोल्युशन तुम्हाला अनेक उद्योगांच्या संधी निर्माण करून देऊ शकेल. ते सोल्युशन तुम्हाला नोकरीची संधी मिळवून देऊ शकेल किंवा त्या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे मिळवू शकाल. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या दृष्टीनं विचार करा. प्रॉब्लेम क्रिएट करू नका. आपल्याकडे प्रॉब्लेम क्रिएट करणाऱ्यांची संख्या खूप आहे. आपल्याला नको तितके प्रॉब्लेम निर्माण होताना दिसतील. सोल्युशनच्या लेवलला किती लोक काम करतात, सोल्युशनच्या दृष्टीनं काम करायला सुरू करा. एवढ्या 150 कोटी लोकसंख्येचा हा देश आहे. 150 कोटी गुणिले कितीतरी असे प्रॉब्लेम्स आहेत. त्यातला 4 प्रॉब्लेम जरी सोडवायचं तुम्ही ठरवलं तर तुम्ही सन्मानाने याच स्टेजवर एक यशस्वी उद्योजक म्हणून बसू शकाल. फक्त गरज आहे आपण या प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीनं बघायची. मला सर्व मित्रमैत्रिणींना एक अपील करायचं आहे की तुम्ही ही बघण्याची पद्धती बदला. प्रॉब्लेम सोल्युशन मला कसं निर्माण करता येईल, कोणत्या प्रॉब्लेम मला मी काय सोल्युशन देऊ शकतो. एका प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे 10 सोल्युशन तयार होऊ शकतात का? तुम्हाला सगळं जग वेलकम करेल, तुम्हाला इंडस्ट्री बोलवेल, तुम्हाला लोक बोलवतील. स्वतःची व्हॅल्यू तुम्ही निर्माण करा. एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःची तुमची व्हॅल्यू निर्माण करणं गरजेचं आहे. ही व्हॅल्यू निर्माण केली तर लोक तुमच्या मागे लागतील, तुम्हाला कोणाच्या पाठीमागे लागायची गरज नाही. मला आनंद वाटेल भविष्यामध्ये हे समोर बसलेले माझे सगळे युवा आणि युवती जर अशी व्हॅल्यू तुम्ही निर्माण केली तर तुम्हाला कोणाकडेही हात पसरावे लागणार नाही. मी आपणा सर्वांना अशा एका उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या हातात स्किल्स असावीत, आपला ॲटिट्यूड चांगला असावा आणि एक सशक्त युवा म्हणून तुम्ही उभा राहावं आणि आपला हा देश घडवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलण्यासाठी ही संधी उपलब्ध दिली त्याबद्दल मी आयोजन. यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपलं व्यक्तिमत्व हे सुंदर असावं, आपलं व्यक्तिमत्व हे सर्वांसाठी मोहक असावं, आपल्याकडं सर्वांनी लक्ष द्यावं. त्यासाठी हवा असतो प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास. चालायचं कसं, बोलायचं कसं, सादरीकरण कसं करायचं, प्रेझेंटेशन कसं करायचं, यासंबंधी मुलाखत कशी द्यायची, बायोडेटा कसा द्यायचा, या सगळ्या गोष्टी व्यक्तिमत्व विकासामध्ये येतात. आणि हे व्यक्तिमत्व विकास या विषयावरती आज आपल्याला प्रमुख वक्ते लाभलेले आहेत. माननीय श्री राजेंद्र बापू मदने साहेब.
उपायुक्त परिवहन विभाग मुंबई, त्यांना सविनय विनंती आहे की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. माननीय श्री राजेंद्र बापू मदने साहेब, टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी दोन प्रवर्गामध्ये जे भविष्य करू इच्छित आहेत असे माझी लेकरं आलेली आहेत. एक आहेत जे शासनामध्ये नोकरी करून आपल्या समाजाचं, आपल्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशिक्षण घेऊन राज्य सरकारमध्ये नोकरीच्या माध्यमातून आपलं संरक्षण करण्याची जबाबदारी पेलण्यासाठी ते प्रशिक्षण घेत आहेत. तिथे ज्यापैकी जवळपास 300 मुलं मुली कार्यरत आहेत. आत्तापर्यंत 350 लेखींची सिलेक्शन झालेलं आहे. तर मी विशेषतः माझे मित्र बापू तावरे आणि भोसले सर आणि त्यांचे इतर सवंगडी यांचं खरोखरी अभिनंदन करतो. हे माझं माळेगाव माझा आजोळ आहे आणि त्यामुळं माझ्या आजोळात काय चांगलं झालं तर मला खूपच जास्त आनंद होतो आणि तसंच होत आहे. तर दुसरा संवर्ग आहे जे व्यवसाय प्रशिक्षणचं शिक्षण घेऊन समाजामध्ये वेगवेगळ्या म्हणजे भारताच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा घेण्यासाठी तुम्ही एका बाजूला निर्मिती करणार आहात व्यवस्थेची, संपत्तीची, आणि इकडं बसलेली लेकरं त्या संपत्तीचं आणि तुमचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. असं एकमेकाला पूरक असं हे दोघांचं आवश्यकता आहे. तर मला थोडी संवेदना आणि तुमच्यामध्ये दोघांना वेगवेगळ्या गरजा आहेत, दोघांची वेगवेगळी आवश्यकता आहे. तर प्रथमतः मी तंत्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण यांच्यासाठी तुम्ही सगळेजण गुगल हे पाहताय बरोबर बाळांनो. ते एक अर्बन प्लॅटर म्हणून कंपनी आहे, टाकता का तुमच्या गुगलमध्ये अर्बन प्लॅटर? बऱ्याच जणांचा नेट पॅक असेलच, म्हणजे एखाद दुसऱ्याचा संपलेला असेल. कारण हल्ली काय खायला नसलं तर चालेल, नेट पॅक लागतोय. तर काय करते ती कंपनी अर्बन माहिती आहे कोणाला? मोठ्या शहरांमध्ये जे वेगवेगळ्या आपल्याला गरजा आहेत, म्हणजे ती प्लंबिंगची असेल, रेफ्रिजरेटर दुरुस्तीची असेल, इलेक्ट्रिकलची असेल, पाक अगदी ॲप्लायन्सेस असतील, वॉटर प्युरिफायरची असेल, वॉटर क्लिनिंग सिस्टीमची असेल, अशा वेगवेगळ्या सेवा देत आहेत. ती कंपनीकडे स्वतःचं मनुष्यबळ काहीच नाही आहे, त्यांनी ॲग्रिगेट केले. म्हणजे तुमच्यासारखे जे कुशल मुलं मुली आहेत त्यांचा एक प्लॅटफॉर्म केला, त्याची ऑथेंटिसिटी केली आणि ती कंपनी आता बापू 4,000 कोटी रुपयाची आहे. तर आपल्याकडच्या मुलामुलींनी जर अशा पद्धतीने, मी पूर्वीपासून सांगायचो कॉलेजला असताना की अरे आपण एक 10-15 मुलं मिळून शहरामध्ये अशा टाईपची काही सेवा देता येईल का? आता इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला एवढं चांगलं करता येते, म्हणजे ते ग्रुप आणि ॲग्रिगेटर करून. तर पैसे दोन प्रकारे मिळवता येतात. एक, तुम्ही श्रम केलं, वस्तूची निर्मिती केली आणि त्याच्यात जे प्रॉफिट झालं तर ते एक पैसे झाले. आणि दुसरं, तुमची कंपनी खूप लोकांना सेवा देते, म्हणजे खूप लोकांशी रीच आहे, भले तुमचं प्रॉफिट कमी देखील असलं तरी तुमच्या कंपनीचं मूल्यांकन होतं. मग ते 4,000, 5,000, 10,000 कोटी रुपयाचं, आणि त्याला अनुसरून तुमच्या कंपनीमध्ये लोक मग भांडवल तुमच्या कंपनीचं विकत घेतात, शेअर्स विकत घेतात, ज्या माध्यमातून तुम्हाला मग 100, 200, 500, 1000 कोटी असे
पैसे मिळू शकतात. आता हे जगामध्ये जे चाललेलं आहे, वेगवेगळ्या वक्त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. मला ज्या सुचल्या 2-3 गोष्टी, त्यामध्ये एक सोलरच्या बाबतीतलं, सोलर मग ते पॅनल्स असतील, त्याचे रिपेअर्स असतील, इन्व्हर्टर असेल, ड्राईव्ह असेल, फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह असेल, तर त्यामधल्या प्रशिक्षणासाठी संस्थेने अप्लाय केलेलं आहे. अद्याप ते चालू झालेलं नाही. बरोबर आहे सर? तर दुसरं आहे ड्रोन तंत्रज्ञानामध्ये. तर ड्रोनसाठी देखील संस्थेने अप्लाय केलेलं आहे. तर तुमच्यामध्ये सोलर पॅनल्स, फोटोवोल्टाईक सेल्स आणि इन्व्हर्टर, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हस याच्यामध्ये काम करण्यासाठी किती लोक इच्छुक आहेत? हात वर करू शकता? वा. सोलर पॅनल्सची देखभाल दुरुस्ती, फोटोवोल्टाईक सेल्स, इन्व्हर्टर, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, म्हणजे ते सोलर बरोबर ज्या ज्या गोष्टी येतात त्या सर्व, आणि त्याचं फॅब्रिकेशनचं एक स्ट्रक्चर आहे. तर यामध्ये काम करायला, शिकायला इच्छुक असलेली किती मुलं मुली आहेत? हात वर करता? व्हेरी नाईस. आता मी सरांबरोबर सांगत होतो की त्यासाठी लागणारं जर काही साहित्य असेल आणि जिथपर्यंत त्यांना शासनाचं त्याच्यामध्ये सहाय्यता होत नाही किंवा मंजुरी मिळत नाही, तर आम्ही काय बापू, कल्याणराव, आम्ही 5-10 लोकांना बोलून त्यांच्याकडून त्यांच्या CSRच्या माध्यमातून ते निश्चित देता येईल आपल्याला. त्या म्हणजे एवढे 15-17 मुला-मुलींनी हात वर केला तर तुम्हाला हिरमुसायला लागणार नाही. म्हणजे असं नाही की आलं काहीतरी बोललं आणि शासनाचं जेव्हा कधी मंजुरी मिळेल आणि ती निश्चितच चांगली असेल, पण ह्या आठवड्याभरामध्ये पासून पण तुम्हाला करायचं झालं काही मदत तर निश्चित करता येईल. त्याच पद्धतीने ड्रोनमध्ये काम करायला किती इच्छुक आहे? सर, माझ्या आजोळामध्ये लेखी जास्त उत्साही आहे. तुमचं अभिनंदन करतो बाळांवर. आणि खरोखरी तर त्यामध्ये देखील एक तुम्हाला कॉन्फिडन्सची आवश्यकता कशी आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देईन. बारामतीमध्ये आमचे एक डॉक्टर मित्र आहेत आणि ऐकायला येते बाळांनो? तर ते डॉक्टर मित्रांच्याकडे एक 70-75 लाख रुपयाची गाडी आहे आणि त्याची इलेक्ट्रॉनिक चावी. तर एकदा त्यांची ती चावी खराब झाली. मग त्यांनी कंपनीत पुण्याला फोन केला आणि कंपनीने सांगितलं काय 38-39 रुपये त्या दुसऱ्या चावीची किंमत. आता डॉक्टर साहेब पाठवणार होते, बापू आणि एक मित्र तिथं होते. तर त्यांनी त्या डॉक्टर साहेबांना सांगितलं, ध्यान देऊन गोष्ट आहे का बाळांनो, फार महत्त्वाची, की डॉक्टर साहेब आपल्या निरेमध्ये एक मुलगा आहे. निरा माहिती आहे ना तुम्हाला? हां, तर तिकडे हे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणारा एक साधा मुलगा आहे आणि तोही दुरुस्त करू शकतो. तर मग त्यांनी ती चावी त्या मुलांनी निरेमधल्या दुरुस्त केली. 330 रुपये काहीतरी त्यांनी सांगितले. म्हणजे 40,000 रुपये कुठे, 330 रुपये कुठे. आणि त्यांनी डॉक्टर साहेबांना ती चावी दिली. गाडी ती चालू व्हायला लागली. तरी डॉक्टर साहेब परेशान, म्हणजे ते टेन्शनमध्ये होते. त्यांनी प्रश्न विचारला ती ज्यांनी चावी दुरुस्त करून दिली त्यांना, की अरे ही मी जर परगावी गेलो आणि गाडी जर बंद पडली, म्हणजे ही चावी चालली नाही, तर मी काय करायचं? तर त्या मुलाचं उत्तर फार फार भारतासाठी महत्त्वाचं उत्तर आहे आणि किती एखाद्या माणसाला आपल्यावरती. त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब
तुम्ही त्या गावामधनं टॅक्सी करून या आणि मी सगळे टॅक्सीचे पैसे देईन. म्हणजे एक तर त्यांनी 40,000 रुपयाचं काम 300-325 रुपयात केलं. त्याच्या कामाच्या गुणवत्तेवरती संदिग्धता निर्माण झाली. म्हणजे ते काम परिपूर्ण आहे किंवा गुणवत्तापूर्ण केलं गेलं आहे का नाही ह्याची खात्री वाटत नाही. तर ज्यांनी ते कार्य केलं त्याचा आपल्या कामावरती इतका प्रचंड आत्मविश्वास होता की त्यांनी त्या डॉक्टर साहेबांना सांगितलं की जर चालली नाही तर तुम्ही टॅक्सी करून या. म्हणजे याला 300 रुपये मिळाले, पण कॉन्फिडन्स किती आहे, मी टॅक्सीचे तुमचे 5,000 रुपये भरेल, माझ्या कामावर विश्वास आहे. असं बाळांनो, आपल्या कामावरती विश्वास असला, आपल्या जे काम करतोय त्याच्यावर श्रद्धा असली की यश हे निश्चित मिळतंच. दुसरं मी पाहिलं तर मी काय परदेशामध्ये, आणि तुम्हाला कल्पना आहे की नाही माहीत नाही मला, तुमच्या प्रोफेसर्स आणि हे कितपत सांगतात तुम्हाला. आता जगामध्ये युरोपमधली काही राष्ट्र आणि पूर्वेमधली राष्ट्र ही फार म्हातारी होत चालली. म्हणजे ती राष्ट्र म्हातारी होत नाही, तर तिथली जी काम करणारी पिढी आहे ती वयस्क आहे आणि तिकडे जन्मदर कमी झाल्यामुळं मागच्या 30-35 वर्षापासून तिथं कुशल मनुष्यबळाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अभाव निर्माण झालेला आहे. तर मी सौदी अरेबियामध्ये माझ्या भावंडांची, माझ्या घरच्यांची एक फॅक्टरी आहे. त्यांनी तिथं फॅक्टरीचं रजिस्ट्रेशन केलं. त्या अनुषंगाने मला तिथं जायला लागलं आणि तिथं काम बघत असताना तर तिकडे त्यांची जी करन्सी आहे त्याला सौदी रियाल म्हणतात. तो 1 रियाल म्हणजे 22.5 रुपये आणि किमान वेतन तिथलं 4,500 रियाल आहे. म्हणजे जवळपास लाख रुपयाच्या आसपास किमान वेतन झालं. आता त्या देशामध्ये 1 लाखभर लोक भारतीय जातात वेगवेगळ्या माध्यमातून. मग इंटरव्ह्यू घेणारे एजन्सीज आहेत. आणि तर मी असं पाहिलं बापू की त्यांची व्हिसासाठी लागणारे पैसे, त्याच्यानंतर विमानाचं तिकीट आणि त्या एजन्सीचे कमिशन यासाठीचा खर्च जवळपास 24 ते 30 महिन्याचा तिथला पगार तो याच्यातच जातो. म्हणजे त्याला 25व्या किंवा 31व्या महिन्यापासून तो खरा पगार त्याच्या घरी पाठवायला चालू करतो. मग मी तिथल्या काय सौदी लोकांशी बोललो, तिथल्या आपल्या काउन्सिलेट बरोबर बोललो आणि आता राज्य सरकारने नेमकं त्याच दृष्टीने खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे. युरोपमधल्या काही राष्ट्रांना भेटी देऊन, जर्मनीमध्ये विशेषतः आपल्या मुलामुलींना, म्हणजे तुम्ही भारत तेवढंच आता बघू नका. आणि तुम्हाला देखील म्हणजे पोलीस प्रशिक्षणमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला प्रशिक्षण मिळालेलं आहे, शारीरिक प्रशिक्षण, मानसिक आणि एखाद्या परिस्थितीला हाताळण्याचं, तर ते ट्रेनिंग इटसेल्फ हॅज एनरिच्ड यू. म्हणजे त्या प्रशिक्षणामुळंच तुम्ही श्रीमंत झालेलं आहे, ज्याचं राष्ट्रीयपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अधिकचं मूल्य आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जाण्याकरता तुम्हाला 2 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याचा मला प्रकर्षाने इथं अभाव दिसला. मागच्या वेळेस देखील मी सांगितलं होतं, आजही सांगतोय आणि पुढेही सांगत राहणार. तर तुम्हाला इंग्रजी भाषा येणं हे फार फार गरजेचं आहे. म्हणजे युअर स्किल्स ऑफ कम्युनिकेशन इन इंग्लिश इज अ मस्ट, बिकॉज विदाउट कम्युनिकेशन स्किल्स your knowledge will not be of any use anywhere. So if you want to express, if you want to understand what is the problem over there, then the only methodology is your communication, and that has to be very good. आणि ते माध्यम जगभरामध्ये मेजॉरिटी चालणारं ही इंग्लिश लँग्वेज आहे. तर यासाठी मी मागच्या वेळेस देखील म्हटलं होतं संस्थेला, आजही सांगतोय की आपण जर एक चांगले शिक्षक निवडले,
बारामतीमधले किंवा माळेगावमधले किंवा पंचक्रोशीतले चांगले, आणि त्याच्यामध्ये हा भेदभाव करू नका की हा कुठल्या ट्रेडचा आहे कुठल्या ट्रेडचा नाही आहे. तर या सर्वांना सकाळी 1 तासभर किंवा संध्याकाळी 1 तासभर इंग्रजीचं प्रशिक्षण, म्हणजे ग्रामर असेल, बोलणं असेल, कम्युनिकेशन असेल, आणि मग पर्सनॅलिटीचं चालणं वगैरे कसं आहे त्याबद्दलचं द्यायला. तर बापू त्यामध्ये देखील आपल्याला काही मित्रांना बोलून CSR मधून 1-2 वर्षाच्या त्या सरांच्या फीची 100% व्यवस्था करेल मी. म्हणजे संस्थेला तो पैसा द्यायची अजिबात आवश्यकता नाही. तसंच बापूला आणि भोसले सरांना पण विनंती राहील की जर पोलीस प्रशिक्षणमधल्या मुलामुलींसाठी असंच एक स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक केली. इंग्रजी खूपच गरजेचं आहे. त्यांना नंतर डिपार्टमेंटल परीक्षेमध्ये किंवा कम्युनिकेट करताना जर आपल्यामधली मुलगा मुलगी चांगलं इंग्रजी बोलू शकले तर त्या जिल्ह्यामध्ये जो पोलीस प्रमुख आहे तो स्वाभाविक आहे, IPS ऑफिसर आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमधूनच आलेला आहे, त्याला केवढा अभिमान वाटेल. म्हणजे तो त्याचा रीडरच्या बरोबरीने, रायटरच्या बरोबरीने आपल्यामध्ये प्रशिक्षण झालेल्या लेकराला नेमणूक करू शकेल. भाषा आणि स्किल तुम्हाला मांडायसाठी एक लँग्वेज पाहिजे ना, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेजला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर ह्या 2 गोष्टी इंग्रजी दोघांनाही त्याच्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षकाची शोध तुम्ही घ्यायचा आहे. त्यांना लागणारं जे मानधन असेल किंवा त्यांची काळजी घेणं ते कुठून घ्यायचं ते आपण 100% आजच तो प्रश्न सोडवूया. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे, पासपोर्ट किती मुलामुलींकडे आहे? पासपोर्टच नसेल बाळांनो तर तुम्ही जाणार कसे? पारपत्र लागणार ना तुम्हाला. तर माझी संस्थेमधल्या प्रोफेसर सरांना आणि स्टाफला अशी विनंती राहील, पोलिसांमधल्यांनी तर पहिला काढून घ्या, नंतर आपल्याला पासपोर्ट काढायला पण सरकारची परवानगी घ्यायला लागते. नोकरीत यायच्या अगोदर तुम्हाला ते सोपं आहे. एकदा सरकारी नोकरीत गेलं की आपल्याला नियम खूप आहेत. म्हणजे पासपोर्ट काढताना परवानगी, परदेशात जाताना परवानगी. तशी ह्या मुलांना परवानगीची आवश्यकता नाही. पासपोर्टसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची एक सूची आपण सरांकडं देऊया आणि त्याला अनुसरून ते कागदपत्र हे, आणि आपण रिजनल पासपोर्ट ऑफिसर जे आहेत पुण्यामध्ये त्यांच्याशी बोलून एखादा छोटा मेळावा करता येईल का? म्हणजे इथं कॅम्प बारामती स्तरावरचा तो माळेगावमध्ये करता येईल का? 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात, रहिवासाचा पुरावा आणि चारित्र्य पडताळणीचा दाखला, जो इथल्या पोलीस स्टेशनमधून देखील निर्गमित होऊ शकेल. आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल, बापू बोलतील, आपल्याला बोलता येईल. तर ह्या 2 गोष्टीमध्ये जर तुम्ही केलं तर मला फार अभिमान वाटेल आणि आनंद वाटेल की जर ITIमध्ये आणि शिकणाऱ्या मुलामुलींनी 100% लोकांनी जर पासपोर्ट घेतला, त्याच्यात ज्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, खूप अडचणीची आहे, तर त्यांची पासपोर्टसाठी लागणारी फी देखील कुठून तरी व्यवस्था करायची आपण व्यवस्था करू. जे फायनान्शियली who do not have sound financial status, so we can figure it out from some CSR activities how to ensure that passport fees are paid. आणि दुसरं, इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये अजिबात टाळाटाळ करू नका. म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटेल की तुमच्या नियत अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो तासभर शिकायला लागणार आहे, परंतु तुमच्या मूळ जीवनामध्ये या प्रशिक्षणाचा जेवढा फायदा होणार आहे तितकाच किमान फायदा तुम्हाला त्या इंग्रजी भाषेचा होणार आहे. पुन्हा एकदा मला इथं बोलवलं, बोलायला दिलं, त्याच पद्धतीने पोलीस प्रशिक्षणमध्ये
फिजिकल ट्रेनिंगमध्ये जर भोसले सर आपल्याला काही सहाय्यता हवी असेल, आणि बापूंना विनंती करतो मी, बापू हे जेव्हा लेकरं जातात पुण्याला मुंबईला परीक्षेसाठी, तेव्हा राहायची वगैरे फारच अडचण होती. बापू तावरेंचे काही मित्र मुंबईतले ते त्यांना मदत करत असतात तिथे राहायची यायची. तर आपल्याला देखील कारखान्याच्या माध्यमातून साखर संघचा जे गेस्ट हाऊस आहे मोठं आहे, तर तिथे काय करता आलं तर एकत्रितरित्या एक कारण जातात ते बसवरून 50-40 असे, म्हणजे मोठ्या संख्येने तुम्हाला अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे की एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या छोट्याशा गावातली लेकरं सिलेक्ट होतात. वेगवेगळ्या तालुक्यांमधनं जिल्ह्यांमधून इथं प्रशिक्षणाला येत आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी बोलायला दिलं आणि संस्थेने बोलवलं. काही चूक झाली असेल तर माफी मागतो मला. आपल्या कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षीय भाषणाने होईल. माननीय श्री केशव बापू जगताप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. उपाध्यक्ष शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव बुद्रुक आणि चेअरमन माळेगाव सहकारी साखर कारखाना, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. राजर्षी शाहू महाराज करिअर गायडन्स मेळाव्याच्या या प्रसंगी उपस्थित असलेले या ITI प्रत्यक्ष प्रशिक्षण संस्थेचे जाधवर सर, या प्रसंगानुरूप आता आपल्याला अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं ते मदने साहेब, उमरे साहेब, भोसले सर, पत्रकार कल्याणराव पाचंगले, दीपकराव तावरे, उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी मैत्रिणी, बराच वेळ आपण इथं दिलाय, सर्वांचं मार्गदर्शन ऐकून घेतलंय. आता मी आपला जास्त विलंब लावून आपला काय अंत मला पाहायचा नाही. खूप वेळ झालाय. मुलांचं हे वय असतं आणि या वयामध्ये त्यांना कशा पद्धतीनं कद्या कौशल्यानं काही गोष्टी सांगाव्या लागतात, ही काळाची गरज असते. मित्रांनो, आपण आपले पूर्वज झाडं लावतात, त्या झाडाच्या सावलीला आपण बसतो. आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जी मुलं शिकतात, बघा ठोंबरे साहेबांनी उल्लेख केला, आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला, मदने साहेबांनी केला, फक्त शिक्षण घेणं ही वेगळी बाब, परंतु शिक्षण आपण कशाकरता घेतोय, का घेतोय आणि पुढं आपल्याला काय करायचंय, काय व्हायचंय, आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय, नेमकी दिशा मिळाली तर माणूस न अडखळता चांगल्या गतीनं मार्गक्रमण करू शकतो. आणि हे मार्गक्रमण चांगल्या पद्धतीनं गतिमान व्हावं, त्यातून त्याच्या आयुष्याची प्रगती सतत होत राहो, ही खरं एक मनातली तीव्र इच्छा या लोकांची असते की या मुलांचं उद्याचं भवितव्य हे अत्यंत सुरक्षित, अत्यंत कौशल्यवान आणि पुढच्या पिढीला दिशा देणारं असं पुढचं आयुष्य, पुढचं करिअर व्हावं. आणि म्हणून त्याकरता हा करिअर गायडन्सचा प्रपंच, की तुम्हाला कोणत्या दिशेने जायचंय, कोणत्या रस्त्याने जायचंय याचं मार्गदर्शन करायचं. म्हणजे मित्रांनो, आपली काळजी घेणारी, आपल्याला उन्हातून सावली मिळावी अशी धडपडणारी ही टीम इथं मंचावर बसलेली आहे सगळी.
या प्रशिक्षण संस्थेचे सगळे शिक्षक स्वतःला वाहून घेऊन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, बाबी सांगतात. मी मगा दीपक बापूंना विचारलं की तुमचे पोलीस भरती टीममधले किती मुलं आली, मुली किती आणि मुलं किती. त्यांनी सांगितलं 250 मुली, 250 मुली आणि 75 मुलं. हे ऐकल्यानंतर आज शिक्षण क्षेत्रामध्ये रोज हे पाहतोय आपण, 4-6 महिन्यांमध्ये कुठला तरी रिझल्ट येतो, काहीतरी खेळाचा निकाल येतो आणि हे अनुभवायला मिळतं की सगळ्या क्षेत्रामध्ये आता मुली टॉपर्स आहेत. तुम्ही 10वीचं बघा, मुली टॉपर्स आहेत. 12वीला बघा, मुली टॉपर्स आहेत. इंजिनिअरिंग मला मॅक्झिमम मुली आहेत. इथं सिन्सिअरिटी, नम्रता आणि शिक्षकांनी घालून दिलेले धडे, आईवडिलांनी दिलेले संस्कार याचं तंतोतंत पालन करणं मुलंही करतात. परंतु निसर्गानं मुलांची जडणघडण वेगळी केलेली आहे. तो एक वेगळा वर्ग आहे, त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळून ते काम करतात. आणि तरी देखील मुलं त्यांच्यापासून मागं राहत नाहीत, ते देखील अत्यंत प्रगतिवान चांगल्या मार्गाने जात राहतात. आणि म्हणून मला ठोंबरे साहेबांनी सांगितलं, जे पारंपरिक शिक्षण आहे, आपल्या डिग्री आहेत त्या आपण घेत बसलो, कुठं कोणाचे सल्ले नाही घेतले, विचार नाही केला, माहिती नाही घेतली, तर पुढं आपला फारसा उपयोग होत नाही, पश्चातापाची वेळ येते. आणि नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे, जे मार्गदर्शन मिळतंय त्या मार्गदर्शनानं आपण गेलो, त्या दिशेनं गेलो तर न चाचपडता आपण आपल्या टार्गेटला जाऊन पोचतो. आणि निश्चितपणे आपलं आयुष्य हे यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. आणि त्यावेळी आपल्या आईवडिलांना, आपल्या ह्या शिक्षकांना इतका मोलाचा आनंद होतो की आम्ही जे परिश्रम केले, आम्ही जे मार्गदर्शन केलं त्याचं सोनं झालं. आणि मित्रांनो, हा संदेश पुढच्या पिढीला जातो आणि हीच प्रगती सतत चालू राहते. सकाळीच माझी चर्चा एका ठिकाणी झाली, आम्ही 2-3 पत्रकार होते, त्यांनी आदरणीय प्रतापराव पवार साहेबांच्याबद्दल सांगितलं. त्यांचे इतके प्रयत्न असतात की यावर्षी बारामती तालुक्यातील जवळपास 500 मुलं मुली ही उच्च शिक्षणाकरता परदेशी गेलेली आहेत. कुणी वैद्यकीय क्षेत्रात गेले, कुणी इंजिनिअरिंग क्षेत्रात गेले, कुणी PGला गेले, कुणी MSला गेले आणि आपापलं भवितव्य आजमावत आहेत, काम करतायत, खर्च भागवत आहेत. आणि खर्च भागवून आपला स्वतःचा शिक्षणाचा मार्ग देखील अत्यंत चांगल्या यशस्वीपणे करतायत. ही माणसं जी आज समाजामध्ये विद्यार्थ्यांसाठी राबतात आणि अशा प्रकारचे मेळावे भरवतात, काही कारण नसतं, फक्त कारण आहे की ह्या उद्याच्या पिढीची तळमळ, त्यांचं पुढचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल. आणि तुमचं उज्ज्वल भवितव्य तरच हा देश, उद्याचा देश हा भवितव्याच्या दिशेने जाईल आणि उज्ज्वल तिकडे जाईल, हे कुणी सांगायची गरज नाही. आणि म्हणून मित्रांनो, आजचा जो मेळावा झाला आणि अशाच प्रकारचे मेळावे काही ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलेत, ही गरजेची बाब आहे. गरज ही आहे की तुम्ही, आपण मित्रांनी, विद्यार्थ्यांनी यातून आत्मसात केलं पाहिजे. मधने सरांनी सांगितलं, पहिला पासपोर्ट काढला पाहिजे. ही गरजेची बाब आहे, सुरुवात आहे. मग त्यात आलेल्या अडचणी तर प्रत्येक ठिकाणी असतात, आपण त्याच्यावर मात करायची असते. समाजामध्ये काही संस्था असतात, काही व्यक्ती असतात,
काही मंडळ असतात, यातून मार्ग काढतात. तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये पासपोर्टही काढता येतो. मला तर सकाळी सांगितले की शिवनगर विद्याप्रसारक मंडळामध्ये हे सुरू करा, त्या मुलांचं नावनोंदणी करा, त्यांचे त्या गटाचे पासपोर्ट काढा, त्यांच्या कलाप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना काय करायचे, कुठं जायचे, आणि एक वर्षभरात त्यांना ट्रेन करून त्यांना त्या दिशेने जाऊ द्या. आणि याकरता प्रतापराव पवार साहेब तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं मदत आणि मार्गदर्शन करतील. ते आपण देखील आता शिवनगर प्रसारक मंडळामध्ये हे देखील सुरू करणार आहोत. आणि निश्चितपणानं अशा प्रकारचे एक गुणवत्तेचे कार्यक्रम, दिशादर्शक मार्गाचे कार्यक्रम हे स्वतःला झोकून देऊन आपण राबवले तर निश्चितपणे उद्याची पिढी ही अत्यंत तेजोमय बनणार आहे, अत्यंत उज्ज्वल अशी बनणार आहे. अशीच बनो. आणि या आजच्या करिअर मेळावा याचा आपल्याला चांगला उपयोग होऊन आपण चांगल्या दिशेने चांगल्या प्रगतीच्या मार्गानं यशस्वी व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. संयोजकाचे अत्यंत आभार मानतो की त्यांनी सर्वांना इथं बोलावून सगळ्या मार्गातून ज्या मार्गातून तुमच्यावर संस्कार घडवता येतील, तुम्हाला जे गरजेच्या बाबी त्या सांगितल्या जातील. काळाच्या ओघामध्ये पुढं काय काय चालणार आहे, आज जे चालतं आहे ते उद्या चालणार नाही. आणि त्यानुसार मित्रांनो शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये देखील बदल व्हायला लागले. त्याची हीच कारणं आहेत, हेही तुम्हाला माहीत आहे. हे सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी हो. संयोजकाचे आभार मानतो. आम्हाला बोलवलं, सन्मानित केलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. कार्यक्रमाचा समारोप हा जाधवर साहेब करतील आभार प्रदर्शनाने आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. जाधवर साहेब. मला सर्व आपली जाणीव आहे. मी जास्त बोलणार नाही, तुमचा वेळ पण खर्च होणार नाही. परंतु कोणत्याही कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करणं हे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आवश्यक आहे. ते फक्त 2 शब्दात मी मांडतो. हा कार्यक्रम खूप कमी वेळात शासनाकडून आदेश येऊन नियोजन करण्याची सुरुवात झाली. त्यावेळेस खरोखरच आमच्यासमोर एक प्रश्नचिन्ह होतं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा असेल तर पावसाचे दिवस आहेत, अत्यंत उत्कृष्ट बंदिस्त असा हॉल मिळेल का. परंतु पाठीमागचे अनुभव, पाठीमागच्या लोकांचा सल्ला आणि मी प्रकर्षानं सांगेन या संस्थेचे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव बापू जगताप साहेब आणि संस्थेचे सचिव ठोंबरे सर यांनी आमचा ही मोठी अडचण एका क्षणार्धात सोडवली. आणि तेव्हा खरोखर मनातून मोठा आनंद झाला की आपलं 90% काम हे यशस्वी झालेलं आहे. म्हणून प्रथमतः मी यांचा सहृदयी आभारी आहे. कारण कार्यक्रम करणं सोपं आहे, परंतु अडचणी खूप असतात. आणि याच्यातली ही सर्वात मोठी अडचण माननीय जगताप साहेब आणि ठोंबरे साहेबांनी आमची सॉल्व केली, त्याबद्दल आभारी आहे. त्याच्यानंतर मान्यवर, की कार्यक्रमाला मान्यवरांची गरज असते. मान्यवर नसतील तर कार्यक्रम होणार कसा. तर मान्यवरांनी सुद्धा ज्यांना ज्यांना आम्ही भेटलो त्यांनी क्षणार्धात होकार दिला आणि सर्व मान्यवरांनी आज उपस्थिती लावली. त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं आभारी आहे. हे सर्व करत असताना आपल्याला कार्यक्रमासाठी एक टीम लागते. तशीच ITIA माळेगावची अनुभवी आणि सुज्ञ आणि तत्पर अशी टीम जी कार्यक्रम सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत कार्यरतच आहे. त्यांनी सर्व
रात्रंदिवस मेहनत करून सर्व नियोजन केलं आणि सर्वांनी वेळेत चांगलं काम केलं, त्याबद्दल मी आभारी आहे. सर्व झालं, परंतु या कार्यक्रमाला एक शोभा आली पाहिजे. कार्यक्रम ऐकणार कोण? त्याच्यासाठी तुम्ही सर्व प्रेक्षक म्हणून किंवा श्रोते म्हणून जेवढे हजर आहात, या तुमच्याच सहकार्यानं हा आपला चांगला कार्यक्रम झालेला आहे. याबद्दलही तुमचा मी आभारी आहे. परंतु या सर्व कार्यक्रमाची प्रसिद्धी कार्यक्रम होताना, कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमा झाल्यानंतर आवश्यक असते, तरच आपल्या केलेल्या सर्व कष्टाचं फळ आणि फलित हे दीर्घकाळ टिकू शकतं किंवा त्याचा सुगंध दूरवर दरवळतो. असे सर्व पत्रकार बंधू असतील किंवा ज्यांनी ज्यांनी अप्रत्यक्षरित्या आमच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी केलेली असेल, प्रायव्हेट आयटीचे प्राचार्य असतील, प्रायव्हेट आयटीचे कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, तसेच याच संस्थेचे सर्व कर्मचारी असतील, सहशिक्षक असतील, यांनी सर्वांनी अत्यंत मन लावून प्रसिद्धी केली. त्यामुळंच आमचा हा भरगच्च कार्यक्रम चांगला झाला. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. हे सर्व कार्यक्रम घेत असताना आम्ही शासनामध्ये काम करतोय, म्हणून शासकीय अधिकारी ते शासकीय कर्मचारी यांचं सर्वांचं पाठबळ असल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे आमचे माननीय मंत्री महोदय, माननीय संचालक, माननीय जॉईंट डायरेक्टर आणि आपल्या शहरातील सर्व शासकीय अधिकारी, प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, CO असतील किंवा आपले पोलीस स्टेशनचे सर्व माननीय वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी असतील, यांचाही मी ऋणी आहे. त्यांच्यामुळंच हे सर्व आपण व्यवस्थित आणि शांततेत पार पाडू शकलो. त्यांचाही आभारी आहे. यानंतर जर कोणी विसरला असेल तर त्या सर्वांचा मी आभारी आहे. काही चूक झाली असेल तर क्षमा करावी. मी माझे 2 शब्द संपवतो. जनमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आपले खूप खूप धन्यवाद, आभार.